नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ यातील चुकीची जोडी ओळखा। देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ यातील चुकीची जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका बेसबॉल, ऑप्शन क्रमांक 2 भारत बुद्धिबळ, ऑप्शन क्रमांक 3 पाकिस्तान हॉकी, ऑप्शन क्रमांक 4 ब्राझील फुटबॉल। तर ऑप्शन क्रमांक 2 भारत बुद्धिबळ ही आपली चुकीची जोडी होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र विधानसभा सदस्य 288 हे बरोबर आहे। ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48, ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य सभा सदस्य 19 आणि ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र विधान परिषद सदस्य। तर ऑप्शन क्रमांक 4 ही आपली चुकीची जोडी होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, फिडेच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नेमणूक झाली। फिडेच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नेमणूक झाली। तर ऑप्शन क्रमांक 2 विश्वनाथ आनंद हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, भारतातील पहिली इलेक्ट्रॉनिक डबल डेकर बस कुठे सुरू झाली। भारतातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस कुठे सुरू झाली। तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई येथे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते। हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते। तर ऑप्शन क्रमांक 3 दादरा नगर हवेली व दीव दमण हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री कोण आहेत। महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री कोण आहेत। तर महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या आयर्नमॅन वुमन कोण आहेत। महाराष्ट्रातील पोलीस दलातील पहिल्या आयर्नमॅन वुमन कोण आहेत। तर ऑप्शन क्रमांक 3 अश्विनी देवरे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत। महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत। तर ऑप्शन क्रमांक 3 अंबादास दानवे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, जलजीवन मिशनची सुरुवात केव्हा झाली। जलजीवन मिशनची सुरुवात कधी झाली। तर ऑप्शन क्रमांक 1 15 ऑगस्ट 2019 जलजीवन मिशनची सुरुवात झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, भारताचे स्वदेशी बनावटीची पहिली भारतीय आण्विक पाणबुडी कोणती। भारताचे स्वदेशी बनावटीची पहिली भारतीय आण्विक पाणबुडी कोणती। तर ऑप्शन क्रमांक 2 INS अरिहंत हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, ॲडमिरल हे कोणत्या दलातील सर्वोच्च पद आहे। ॲडमिरल हे कोणत्या दलातील सर्वोच्च पद आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 नौदल हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 कोणत्या देशात आयोजित केल्या होत्या। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 कोणत्या देशात आयोजित केल्या होत्या। तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड या देशात आयोजित केल्या होत्या हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दर किती वर्षांनी आयोजित केली जाते। राष्ट्रकुल क्रीडा दर किती वर्षांनी आयोजित केली जाते। तर ऑप्शन क्रमांक 3 4 वर्षांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती। तर ऑप्शन क्रमांक 3 1930 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात झाली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, राजपथचे नवीन नाव काय होणार आहे। राजपथचे नवीन नाव काय होणार आहे। तर ऑप्शन क्रमांक 2 कर्तव्य पथ हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा। खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 1 मीनाक्षी मंदिर मदुराई, ऑप्शन क्रमांक 2 कर्तव्य पथ दिल्ली, ऑप्शन क्रमांक 3 इंडिया गेट मुंबई, ऑप्शन क्रमांक 3 सूर्य मंदिर कोणार्क। तर ऑप्शन क्रमांक 3 इंडिया गेट मुंबई ही आपली चुकीची जोडी होईल। प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी
कोणते कटक मंडळ हे महाराष्ट्रात नाही? खालीलपैकी कोणते कटक मंडळ हे महाराष्ट्रात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 देहरादून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महानगरपालिकेच्या आयुक्तांची नेमणूक कोण करते? महानगरपालिकांच्या आयुक्तांची नेमणूक कोण करते? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्य शासन हे महानगरपालिकांच्या आयुक्तांची नेमणूक करते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 नंदकिशोर सिंग हे 15वे वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कर्तव्यपथ हे ठिकाण कुठे आहे? कर्तव्यपथ हे ठिकाण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 दिल्ली येथे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 रॅमन मॅगसेस पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली? रॅमन मॅगसेस पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1957 साली रॅमन मॅगसेस पुरस्काराची सुरुवात झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 विनोबा भावे यांना कोणत्या वर्षी रॅमन मॅगसेस पुरस्कार मिळाला होता? विनोबा भावे यांना कोणत्या वर्षी रॅमन मॅगसेस पुरस्कार मिळाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 1958 साली विनोबा भावे यांना रॅमन मॅगसेस पुरस्कार मिळाला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 रॅमन मॅगसेस पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण? रॅमन मॅगसेस पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 मदर टेरेसा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. ऑप्शन क्रमांक 2 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन. ऑप्शन क्रमांक 3 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन. तर ऑप्शन क्रमांक 4 22 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. तर ऑप्शन क्रमांक 4 22 जून आंतरराष्ट्रीय योग दिन ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 25 एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म कुठे झाला होता? एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म कुठे झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म लंडन या ठिकाणी झाला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पोटॅशियमची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? पोटॅशियमची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पोटॅशियमची संज्ञा के हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चाळखे वाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 जमसंडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सार्वजनिक पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सार्वजनिक पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सातारा या जिल्ह्यामध्ये सार्वजनिक पवन ऊर्जा प्रकल्प आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 2023 चे प्रवासी भारतीय संमेलन कुठे होणार आहे? 2023 चे प्रवासी भारतीय संमेलन कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इंदोर या ठिकाणी 2023 चे प्रवासी भारतीय संमेलन होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 स्वातंत्र्यपूर्व काळात कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता? स्वातंत्र्यपूर्व काळात कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 2 26 जानेवारी 1930 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतीय राज्यघटनेतील कोणती कलमे धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कांशी संबंधित आहेत? भारतीय राज्यघटनेतील कोणती कलमे धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 25 ते 28 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनचे कितवे राज्य म्हणून घोषित केले आहे? प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनचे कितवे राज्य म्हणून घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरे ब्रिटनचे राज्य म्हणून घोषित केले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सध्या भारतात कितवा वित्त आयोग सुरू आहे? सध्या भारतात कितवा वित्त आयोग सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 15वा वित्त आयोग सुरू आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतीय वित्त आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतीय वित्त आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 भारतीय वित्त आयोगाची स्थापना 1951 साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणाची बिनविरोध राष्ट्रपतीपदी निवड झाली होती? खालीलपैकी कोणाची बिनविरोधी राष्ट्रपतीपदी निवड झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 नीलम संजीव रेड्डी यांची
बिनविरोधी राष्ट्रपतीपदी निवड झाली होती? ही आपली करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतात एकूण डॅश डॅश उच्च न्यायालय आहेत. भारतात एकूण डॅश डॅश उच्च न्यायालय आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 भारतामध्ये एकूण 25 उच्च न्यायालये आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत डॅश डॅश मागणी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत डॅश डॅश मागणी केली होती. तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये स्वातंत्र्य मतदार संघाची मागणी केली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 आशिया कप 2022चा विजेता देश कोणता? आशिया कप 2022चा विजेता देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीलंका हा आशिया कप 2022चा विजेता देश होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकणारा देश कोणता? सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकणारा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत हा सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकणारा देश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 लेण्यांद्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 अर्नाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? अर्नाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघर जिल्ह्यामध्ये अर्नाळा किल्ला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रायगड जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेचा निवडणुका लढवण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेचा निवडणुका लढवण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 21 वर्ष वयोमर्यादा आवश्यक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 चिल्का सरोवर ओरिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्रातील डॅश डॅश या नदीला दक्षिण गंगा म्हणतात. महाराष्ट्रातील डॅश डॅश या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्राला सुमारे डॅश डॅश किमी लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. महाराष्ट्राला सुमारे डॅश डॅश किमी लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले? भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांनी केले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते? भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 जनतेची अल्प बचती ठेवली जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 डेमोक्रेटिक आझाद पार्टी या नवीन पक्षाची स्थापना कोणी केली? डेमोक्रेटिक आझाद पार्टी या नवीन पक्षाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 गुलाम नबी आझाद यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल कोण आहेत? जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मनोज सिन्हा हे जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 जम्मू केंद्रशासित प्रदेश. ऑप्शन क्रमांक 2 लडाख केंद्रशासित प्रदेश. ऑप्शन क्रमांक 3 गोवा केंद्रशासित प्रदेश. ऑप्शन क्रमांक 4 दिल्ली केंद्रशासित प्रदेश. तर ऑप्शन क्रमांक 3 गोवा केंद्रशासित प्रदेश नाही. ही आपली अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्र संदर्भात खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. महाराष्ट्र संदर्भात खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 एकूण जिल्हे 36. ऑप्शन क्रमांक 2 महानगरपालिका 28. ऑप्शन क्रमांक 3 जिल्हा परिषद 35. ऑप्शन क्रमांक 4
विधान परिषद सदस्य 78, तर ऑप्शन क्रमांक 3 जिल्हा परिषद 35 हे अचूक जोडी होईल. प्रश्न क्रमांक 5, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण? स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री हे मौलाना आझाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य डॅश डॅश. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य डॅश डॅश होते. तर ऑप्शन क्रमांक 2 विश्वास एकता बलिदान हे आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 नीळ क्रांती मत्स्य उत्पादन, ऑप्शन क्रमांक 2 पीत क्रांती तेलबिया उत्पादन, ऑप्शन क्रमांक 3 लाल क्रांती पेट्रोलियम, तर ऑप्शन क्रमांक 4 हरित क्रांती अन्नधान्य उत्पादन, तर ऑप्शन क्रमांक 3 लाल क्रांती पेट्रोलियम ही आपली अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 8, भारतातील सर्वात खोल बंदर कोणते? भारतातील सर्वात खोल बंदर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतातील सर्वात खोल बंदर विशाखापट्टणम ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते? भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतातील सर्वात मोठे बंदर हे मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती गुप्तचर संस्था ही भारताची नाही? खालीलपैकी कोणती गुप्तचर संस्था ही भारताची नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 CIA ही गुप्तचर संस्था ही भारताची नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, चिपी विमानतळाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? चिपी विमानतळाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बॅरिस्टर नाथ पो असे चिपी विमानतळाला नाव देण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारत नौजवान सभा या संस्थेचे संस्थापक कोण? भारत नौजवान सभा या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 भगतसिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली? हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 भगतसिंग यांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 श्योपूर या जिल्ह्यामध्ये कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशातील आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रनेता से राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा कधी साजरा होत आहे? राष्ट्रनेता से राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा कधी साजरा होत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत? भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स हे बिपिन रावत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, भारताचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत? भारताचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 अनिल चव्हाण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, T20 वर्ल्ड कप 2022 कुठे होणार आहे? T20 वर्ल्ड कप 2022 कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 T20 वर्ल्ड कप 2022 ही ऑस्ट्रेलिया देशामध्ये होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, शंघाय सहकार्य संघटना मुख्यालय कोणत्या देशात आहे? शंघाय सहकार्य संघटना मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चीन या देशामध्ये शंघाय सहकार्य संघटना चे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे? भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 2025 पर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक कोणी मिळवून दिले? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक कोणी मिळवून दिले? तर ऑप्शन क्रमांक 3 मीराबाई चानू यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22,
नामिबियातून भारतात किती चित्ते आणण्यात आले आहे? नामिबियातून भारतात किती चित्ते आणण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, नामिबियातून भारतामध्ये 8 चित्ते आणण्यात आले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 कोठे आयोजित केले आहे? राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 कोठे आयोजित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, गुजरात मध्ये आयोजित केले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत? भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, अश्विन वैष्णव हे भारताचे रेल्वे मंत्री आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, अयोध्येच्या चौकाला खालीलपैकी कोणाचे नाव दिले आहे? अयोध्याच्या चौकाला खालीलपैकी कोणाचे नाव दिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, अयोध्याच्या चौकाला लता मंगेशकर यांचे नाव देण्यात आले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, आशा पारेख यांना कितवा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे? आशा पारेख यांना कितवा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, आशा पारेख यांना 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणास आहे? केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणास आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, राष्ट्रपती यांना आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, लोकसभेत अविश्वास ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे? लोकसभेत अविश्वास ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 50 सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमान्वये करण्यात आलेली आहे? केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमान्वये करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, कलम 315 कलमान्वये करण्यात आलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, राज्य मुख्य माहिती आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? राज्य मुख्य माहिती आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 4, राज्याचे राज्यपाल नेमणूक करतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन क्रमांक 2, अरुण लखानी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला? महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला? तर ऑप्शन क्रमांक 4, 1869 मध्ये महात्मा गांधी यांचा जन्म झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? तर ऑप्शन क्रमांक 3, महात्मा गांधी यांनी म्हटले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिली? महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 1, सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता अशी उपाधी दिली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, करा किंवा मरा हा मंत्र कोणी दिला? करा किंवा मरा हा मंत्र कोणी दिला? तर ऑप्शन क्रमांक 3, महात्मा गांधी यांनी करा किंवा मरा हा मंत्र दिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेची सुरुवात कुठून केली होते? महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेची सुरुवात कुठून केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3, साबरमती या ठिकाणाहून महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेची सुरुवात केली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3, सरोजिनी नायडू यांनी धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, महात्मा गांधी यांनी चंपारण येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? महात्मा गांधी यांनी चंपारण येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? तर ऑप्शन क्रमांक 2, 1917 मध्ये गांधीजींनी चंपारण येथे पहिला सत्याग्रह केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, आराम हराम है हा नारा खालीलपैकी कोणाचा आहे? आराम हराम है हा नारा खालीलपैकी कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आराम हराम है हा नारा
आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, मॅन ऑफ पीस हे टोपणनाव खालीलपैकी कोणाचे आहे? मॅन ऑफ पीस हे टोपणनाव खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 लाल बहादूर शास्त्री यांचे टोपणनाव मॅन ऑफ पीस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, मराठीत एकूण किती वाक्यप्रयोग आहेत? मराठीत एकूण किती वाक्यप्रयोग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, खालीलपैकी पोर्तुगीज शब्द ओळखा. खालीलपैकी पोर्तुगीज शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 बिजागरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, डॅश हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा केला गेला. डॅश हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा केला गेला. तर ऑप्शन क्रमांक 2 16 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा केला गेला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप योजनेची सुरुवात खालीलपैकी कधी केलेली आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप योजनेची सुरुवात खालीलपैकी कधी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 16 जानेवारी 2016 या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप योजनेची सुरुवात केली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत? सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 सध्या भारतामध्ये 18 रेल्वे विभाग आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, पुढीलपैकी कशाचा सेंद्रिय पदार्थामध्ये समावेश होणार नाही? पुढीलपैकी कशाचा सेंद्रिय पदार्थामध्ये समावेश होणार नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 कॅल्शियम चा सेंद्रिय पदार्थामध्ये समावेश होणार नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, पेशीत रासायनिक अभिक्रिया घडवून येण्यासाठी डॅश डॅश हे माध्यम आहे. पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी डॅश डॅश हे माध्यम आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पेशीद्रव्य हे माध्यम आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, 73वा घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेचा निवडणुका लढवण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेचा निवडणुका लढवण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 21 वर्ष आवश्यक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, रॉजर फेडरर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? रॉजर फेडरर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 रॉजर फेडरर हे लॉन टेनिस या खेळाशी संबंधित आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल.